मेरे यार की शादी है, मेरे यार की शादी है. बघा पार्लरमध्ये माझं खूप छान असं वेलकम करण्यात आलं आणि वेलकम करून मस्तपैकी केक कापण्यात आलं आणि नंतर माझा मेकओव्हर करण्यात आलं. आणि आजच्या व्हिडिओचं आणि आजच्या क्षणाचं पूर्ण श्रेय हे माझ्या खास आणि खास अशा मैत्रिणींना म्हणजे पूजा किंवा मनीषा नागले हिला जाते. कारण तिने शब्द दिला होता की माझ्या घरी मी तुम्हाला बोलवणार तेव्हा खूप मोठा धूमधडाका करणार आणि खरंच तिने खूप मोठा धूमधडाका केला. आजचे सर्व क्रेडिट हे मनीषाला जाते. लव यू. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आज आपण कुठं आहे तर आज आपण मोर्शीमध्ये आहे. ठीक आहे, मोर्शीमध्ये कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. मोर्शीमध्ये आहे आपली मनीषा. तर मनीषा आपल्याकडे भरपूर वेळ आली, आपण मनीषाकडे पहिल्यांदाच आलेला आहो. तर इथं गरमागरम बेट्टी आलेला आहे, बघू शकता. आंघोळ केली बरं का, मी ब्रश करायला चालली होती तर आई बोलले आंघोळच करून घे, मग आंघोळ करून घेतलेली आहे. या नाही इकडे. तर या आहेत मनीषाच्या आई. हाय करा सर्वांनी. या मनीषा मॅडम. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण आईला विचारू. तर लोकांचं असं म्हणणं आहे मनीषा माझ्या इथे येते. तर मग मनीषा एवढ्या दिवस तुम्ही माझ्याकडे कसे काय ठेवता? तुमचा स्वभाव चांगला असल्यामुळे राहते ती. आणि तुम्हाला आवडला पण. आणि तुम्हाला विश्वास आहे का मी तिला बरोबर ठेवत असेल माझ्या इथं? हो बरोबर आहे. हो का? आणि लोक म्हणतात कसे काय ठेवू शकतात तुम्ही एवढी जवान मुलगी माझ्या इथे एवढ्या दिवस? तुमचा स्वभाव चांगला आहे, तुमचे पण घरचे पण चांगले आहे. अच्छा, स्वभाव चांगला द्यायचा. अच्छा, म्हणून ती राहते. आम्ही पण ठेवतो तिला. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल असं मी मानतो. अजून काही? आम्हाला पण छान वाटलं तुमच्या इथे येऊन. आणि खरंच स्वभाव खरंच खूप छान आहे. मनीषा सांगत होती त्यापेक्षा स्वभाव मला खूप आवडलेला आहे. मनीषाचा जसा स्वभाव आहे सेम तसाच आईचा स्वभाव आहे. ठीक आहे, तर चला आता आपण चहा वगैरे घेऊया. मनीषा मॅडम पण माझ्या समोरच बसलेले आहेत आणि आज दिवसभर काय काय होते काय काय नाही हे मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तर चला. ठीक. गणेशजी, गणेशजी बाय. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर तुम्ही माझं होपकाळ बघू शकता कसं दिसत आहे. एकदम कसं जरी दिसत आहे. मी स्वतःसाठी काहीच करत नाही हे मनीषाला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे. तर आता मनीषाने गाडी काढलेली आहे आणि आम्ही निघालेले आहोत पार्लरमध्ये. तर मोर्शीमध्ये एंजल ब्युटी पार्लर आहे दीपाताईचं. तर त्यांनी आधीच मी इथं येण्याच्या अगोदर मला बोलली होत्या त्या ताई की ताई तुम्ही लवकर या, मला तुमच्यावर मेकअप करायचा आहे, सर्व काही करायचं आहे. आणि खरंच मनीषाने मला एक शब्द दिला होता की मी माझ्या इथं प्रोग्रामला तुम्हाला बोलावणार आणि मस्तपैकी तुमचा मेकओव्हर करणार. आणि मेकओव्हर करूनच जे लोक तुम्हाला नावं ठेवतात ना त्यांनासुद्धा कळणार की तुम्हालासुद्धा बघणारे किंवा प्रेम करणारे लोक भरपूर आहेत. आणि ती नेहमी मला मोटिवेट करते की ताई निगेटिव्ह लोकांना, निगेटिव्ह कमेंटला आणि निगेटिव्ह व्हिडिओला रिप्लाय करू नका. आपण किती चांगले आहे आपल्या जवळच्या नातेवाईकांना मैत्रिणींना माहीत असलं तेच भरपूर झालं. कोण काय म्हणते काय नाही याचा विचार कधीच करायचा नाही. आणि सुखात नाही पण दुःखात मी नेहमी तुमच्यासोबत आहे. आणि तिने आज हा शब्द पूर्ण करून दाखवला. मला छान पद्धतीने तिने एका प्रोग्रामला इन्व्हाइट केलं. त्याच्यानंतर एका पार्लरमध्ये या ताईने सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती की मला तुमच्यावर मेकअप करायचा आहे. आणि या ताईने एवढा जबरदस्त माझं वेलकम केलं, तुम्ही बघू शकता. वेलकम केलं, बुके दिल्यानंतर त्याच्यानंतर केक कट केला. अक्षरशः मला रडू येत होतं कारण एवढं प्रेम म्हणजे आजच्या जगात कोणीच देऊ शकत नाही. आणि खरंच पूजा ही
तरुण असूनसुद्धा माझ्यासोबत तिची मैत्री आहे, ती मला जवळून ओळखते आणि ती म्हणते ताई आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही झालं त्याच्यासोबत ते मी बदलू शकत नाही, पण इथून मुळात तुम्हाला बदलायचं आहे आणि तुम्हाला मला सोबत ठेवायचं आहे, तर तुम्हाला काही गोष्टी माझ्या ऐकाव्याच लागणार. आणि खरंच अशी मैत्रीण भेटायला नशीब लागते आणि ती मला भेटलेली आहे. तर केक कटिंग केला, नंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि इथे एक प्रोग्राम होता. बोला मग दीपाताई. आज मोहिनी ते माझ्या पार्लरमध्ये आलेले आहेत. मी त्यांचं फेशियल करत आहे आणि मला इतकं छान वाटत आहे त्यांचं फेशियल करताना. आणि त्या माझ्या पार्लरमध्ये आले आहे की मला असं वाटत नाही आहे की त्या माझ्या पार्लरमध्ये आहे आणि मी त्यांचं फेशियल करत आहे. शॉक वाटत आहे सर्व. पण आता चिमटा गिमटा घेऊन पहा मग, की घेऊ मी चिमटा? मग याच्यात माया कोणता फायदा आहे आता? आणि थँक्यू पूजा, तुझ्यामुळं. बाय रात्री माहिती काय मोहिनीताई, पापडावरून गोष्ट आठवली सापाच्या. चालू आहे गे हा पापडाची गोष्ट मस्त होती है ना. त्याच्याहून मला वाटत होतं माझं नाव घेतलं पाहिजे बा ताईनं, माहित आहे काय, म्हणून मी तेव्हा असं आहे. मग करत राहा मग तुमचं काम. इकडे हे पा, इकडे दुसरं मटेरियल बनवून. तर आता इथं माझ्या मेकओव्हरची तयारी सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्यात अगोदर माझं फेशियल करण्यात आलं आणि हे दीपा ताईचं एंजल ब्युटी पार्लर आहे मोर्शीला आणि खूप मोठं पार्लर आहे. तुम्ही बघू शकता. इथं त्यांनी मला मस्त सर्विस दिलं. सगळ्यात अगोदर त्यांनी माझं ब्लीच केलं, नंतर फेशियल केलं, हाताचं पायाचं वॅक्स करून दिलं, ब्लॅकहेड्स काढून दिले आणि भरपूर ट्रीटमेंट केली त्यांनी. केसाची सुद्धा ट्रीटमेंट केली आणि मला बोलल्या की ताई तुमच्या केसांना फाटे वगैरे फुटलेले आहेत, त्याच्यामुळे एक वेळा तुम्ही माझ्या हातची कटिंग वगैरे करून बघा. त्याच्यानंतर त्यांनी मस्तपैकी मसाज वगैरे करून दिली. तुम्ही बघू शकता. आणि किती दिवसांनी मी हे केलेलं आहे आणि त्यात ताई बोलल्या की ताई तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढत जा, कारण घर संसार हे ते नेहमीच राहणार आहे, परंतु स्वतःसाठी वेळ काढा. आणि गणेशजीने पण भरपूर मला सपोर्ट केला. म्हणजे इथं पार्लरमध्ये मी 1 ते 2 ते म्हणजे 3 ते 4 तास होती आणि 4 तास स्वराज हा म्हणजे मनीषाच्या आईकडे आणि मनीषाकडे आणि गणेशजीकडे होते. आणि 3 ते 4 तासानंतर माझं सर्व आटोपलं. त्याच्यानंतर त्यांनी हेअर वॉश करून दिले आणि हेअर वॉश पण खूप छान पद्धतीने करून दिले. आणि कसं आहे, ज्याचं क्रेडिट त्यालाच भेटलं पाहिजे. आणि कालच्या दिवसाचं पूर्ण क्रेडिट फर्स्ट जाते मनीषाला, की तिने बोललेला शब्द पाळून दाखवला मेन म्हणजे. त्याच्यानंतर सेकंड क्रेडिट जाते एंजल ब्युटी पार्लर, म्हणजेच की दीपाताईंना. त्यांनी एवढी छान सर्विस दिली मला आणि अजिबात कोणाच्याच मध्ये ॲटिट्यूड नाही किंवा हे नाही की बाबा हा मी पार्लरवाली आहे, किंवा मनीषा पण असं नाही की हां मी तुम्हाला बोलावलेलं आहे. म्हणजे ॲटिट्यूड नसला, इगो नसला ना, तिचंच मैत्री ही कायम राहत असते. तुम्हाला कसं वाटते, तुम्हाला माझा मेकओव्हर कसा दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही. आणि इथं बाकीचे कस्टमर वगैरे होते आणि दीपाताई भरपूर मला गप्पा गोष्टी सांगत होत्या. तर फायनली आता त्यांनी माझी कटिंग केलेली आहे आणि मला असं वाटत होतं की खूप छोटे झाले की काय, परंतु केस हे कसे तरी झाले होते माझे. त्याच्यामुळे मी म्हटलं चला एक वेळा कटिंग करूया. आणि दीपाताईचं म्हणणं होतं की त्यांच्या हाताला भरपूर अशी वाढ पण आहे. तर आता फायनली माझं पूर्ण मेकओव्हर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्तपैकी केस वॉश झालेले आहेत. आणि स्वराजचा किंवा गणेशजीचा एक पण मला कॉल आलेला नव्हता की स्वराज रडतोय किंवा काही. आणि नंतर मग मनीषा मला घ्यायला आली. नंतर आम्ही पुन्हा घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केला. मनीषाने स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. मस्तपैकी कढी, आलूवांगीची भाजी, पोळी, डाळ आणि भात. नंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर पुन्हा मला तिने इथं पार्लरमध्ये आणून दिलं होतं मेकअपसाठी, कारण मेकअपसुद्धा माझा दीपाताईच करणार होत्या. तर तुम्ही बघू शकता आता माझी हेअरस्टाईल कशी दिसत आहे. खूप छान अशी त्यांनी हेअरस्टाईल केलेली आहे आणि भरपूर असं मोठं त्यांचं पार्लर आहे आणि भरपूर कस्टमर येत राहतात आणि अपॉइंटमेंट घ्यावे लागते तेव्हाच ते करून देतात, तसं ते करून देत नाहीत. तर आता फायनली माझा लुक तुम्ही बघू शकता. किती छान त्यांनी हेअरस्टाईल केलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की माझी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली. आणि मैत्रीसाठी 2 शब्द नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता हेअरस्टाईल नंतर त्याने मस्तपैकी माझा मेकअपसुद्धा करून दिला. मी पिंक कलरची साडी वेअर केली होती, जे की स्वराच्या प्रोग्रामच्या वेळेस घातली होती. हाय फ्रेंड्स, तर मी आली होती मोर्शी इथे एंजल ब्युटी पार्लरला
आणि खूप छान असं पार्लर आहे, तुम्ही बघू शकता. बाकीच्या जे आहे माझा मेकअप वगैरे तो मी माझ्या रील्समध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. आणि या आहेत एंजल ब्युटी पार्लर ताई, म्हणजे दीपा ताई. थँक्यू सो मच ताई, कमी वेळात तुम्ही खूप अशी छान मला सर्व्हिस दिलेली आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच आपण भेटू. आणि थँक्यू ताई, तुम्ही इतका वेळ मला दिला आणि माझ्याकडे आला त्याच्याबद्दल. चला मग येऊ. हां, बाय बाय. थँक्यू सो मच पुन्हा एकदा.